तो दोस्तों, आज मैं इतना हैप्पी हूँ ना क्योंकि यूट्यूब को चालू करके मुझे 1 ईयर हो गया। हम लोग अभी ट्राय कर रहे हैं अलमंड पान। तर मित्रांनो, जसा सोनालीने तुम्हाला रिव्ह्यू दिला तसाच सेम रिव्ह्यू मी पण देतो। काय चालवतोय? सायकल, बाइक आहे ती। बाइक, सरबत है ये। अभी रमजान आ रहा है, आपके लिए एकदम बेस्ट है ये। कोणतं हॉटेल आहे लोणावळ्यामध्ये मला प्लीज कमेंट करून सांगा। खूप फेमस हॉटेल आहे हे लोणावळ्यामधलं। मित्रांनो, हा ब्लॉग बनवायला ना खूप मेहनत लागली आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SD विश्व। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहेत 8:38 आणि ब्लॉगला आता सुरुवात होत आहे। तर मित्रांनो, आजपासून जो ब्लॉग येणार आहे थोडासा हिंदी आणि थोडासा मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आपण ट्राय करणार आहे ब्लॉग शूट करायला। कारण की खूप सारे माझे फ्रेंड सर्कल आहेत, त्यांनी मला सांगितलं की थोडंसं तू हिंदी पण ट्राय कर ब्लॉग मध्येच, मराठी तर कंटिन्यू ठेवच पण हिंदी पण थोडंसं त्याच्यामध्ये बोलत जा। कारण की कसं हिंदी ऑडियन्स जी आहे त्यांना मराठी कळत नाहीये, तर त्यासाठी आपण थोडंसं हिंदी आणि थोडंसं मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये ब्लॉग शूट करूया। तर चला तर मित्रांनो, आता ब्लॉग आपला सुरू होतोय साठी करतोय कारण की आज आपल्या यूट्यूब चॅनलला 1 ईयर कंप्लीट झाले आहे। तर आज आमचा विचार असा आहे की आज आपण बाइक घेऊन बाइक राईडला जाणार आहे। कारण की संडे राईड आम्ही आज करत आहे भरपूर वर्षानंतर। कमीत कमी आम्हाला बाइक वरती सोनालीने मला हार्डली एक 4 ते 5 वर्ष झाले असेल की बाइक राईड आम्ही केलीच नव्हती। कारण की लग्न झालं, लग्नानंतरला त्रिशा झाली, या सगळ्या गोष्टीमुळे खूप डिले झाला आम्हाला। आज फायनली आम्ही डिसाईड केलं यूट्यूब चॅनलला पण 1 ईयर झालेच आहे, राईडला पण जाऊया। तर चला तर मित्रांनो, आता आपण उतरूया खाली आणि देन तुम्हाला भेटतो बाइक वरती। फुल रायडिंग जॅकेट, सोनालीचं न्यू हेल्मेट जॅकेट घालून आम्ही आता निघालोय। निघता निघता आम्हाला वाजले 9 आणि आमचा टायमिंग होता 8 मॅक्स टू मॅक्स 8:30 पर्यंत। पण थोडंसं लेट मीच उठलो, त्यामुळे थोडा डिले झाला। काय हरकत नाही, मुदली राईड करायची आहे, जास्त लांब पण नाहीये, जवळच जायचंय। कुठे जायचंय बाइक वरती बसलो सांगतो। मित्रांनो, सगळ्यात पहिली गाडी स्टार्ट करतोय, कोल्ड स्टार्ट करतोय किक मारून। की कालपासून गाडी अशीच उभी आहे, किक नाही मारत आहे, किक स्टार्ट करतोय। तर आता गाडी थोडीशी हिट होईपर्यंत सोनालीचे 2-4 फोटो काढून घेतो मी आता। तर मित्रांनो, आत्ता जस्ट निघालोय आणि आता हा सरळ रस्ता गेल्यावरती डायरेक्ट हायवेच चालू होईल, मुंबई पुणे एक्सप्रेसचा। तर मित्रांनो, मी चाललोय लोणावळ्याला, शॉर्ट राईड आहे आणि खूप वर्षानंतर चाललोय। तर पहिला विचार केला की छोटीशीच राईड करूया, कारण की खूप भरपूर वर्ष गॅप झाले असल्यामुळे ना विचार केला की जास्त लॉंग नको जायला। एक लोणावळा हार्डली आमच्या इथून 80-85 किलोमीटर आहे। तर तेच विचार केला आम्ही काल रात्री कुठे जायचं। तर सोनालीने मला एक डिसाईड केलं की आपल्याला जायचंच आहे, तर आपण ब्रेकफास्ट पण करूया आणि तिकडे व्हिजिट पण करूया। तर आम्ही आता चाललोय, बुवाची मिसळ आहे तिकडे, आम्ही आता चाललोय व्हिजिट करायला। तर सोनालीने वाटतं ते काल चेक केलं की ब्रेकफास्टसाठी बेस्ट फूड कुठे आहे तिकडे। तर बुवाची मिसळ म्हणून तिला कळालं, तर आम्ही विचार केला की आता तिथे चाललोय। आणि मित्रांनो, थोडंसं माझं आहे ना हिंदीमध्ये पण ब्लॉग करायचा मी ट्राय करतो। जर चुकत असेल हसू नका, कमेंट्स करा फक्त की काय काय मला चेंजेस करायचे, तर मैं डेफिनेटली ना चेंजेस करें। सोनाली, कैसा लग रहा है तेरे को? आज अपन बहुत सालों के बाद निकल रहे घर के बाहर। एकदम मस्त, मतलब आफ्टर 4 इयर्स हम लोग निकल रहे, मतलब 4-5 ईयर के बाद निकले रहेंगे ना? हाँ, 4-5 ईयर के बाद निकले रहेंगे। 4-5 इयर्स, मतलब आफ्टर लॉकडाउन हम लोग निकल रहे। आफ्टर लॉकडाउन के बाद, लॉकडाउन के पहले भी घूम रहे थे? बहुत घूमे, बहुत बाइक पे तो बहुत घूमे। तो आज संडे है, संडे ब्रेकफास्ट राइड हो रही है अपनी, क्या लग रहा है? एक्साइटमेंट है? सो मच एक्साइटमेंट, फर्स्ट टाइम ट्राई कर रहे हैं वहाँ पे जाके। अभी लेट्स सी क्या है वहाँ पे ब्रेकफास्ट में। और अपन घर से निकलने के टाइम पे ट्रैफिक भी चेक किया था, ट्रैफिक ज्यादा नहीं है। हाँ, संडे होके नहीं है, देखते हैं अभी। देखते, फिंगर्स क्रॉस। खोपोली के यहाँ पे नहीं होना चाहिए और पनवेल के यहाँ पे भी नहीं होना चाहिए। तो गाइज, कल पेट्रोल मैंने तो डाला था, बट हम लोग की कल की राइड जो घूम रहा था मैं 47 हो गई थी। तो अभी 2 पॉइंट बचा है। अभी सोच रहा हूँ कि यहाँ पे एक पेट्रोल पंप है, फुली टाकी करा लेता हूँ, क्योंकि आगे जाके किधर रुकने का प्लान ही नहीं हो जाए, डायरेक्ट अपनी राइड स्मूथ निकल जाएगी आगे। तो अभी यहाँ पे एक पेट्रोल पंप आएगा, पेट्रोल भरा लेता और टाकी भी फुल करा लेता। अरे बाप रे, गर्दी बघ। आज संडे रह के भी इतनी गर्दी है पेट्रोल पंप पे। सगळे फिरायला निघत असतात ना। हाँ, बट गर्दी तो देखो कितना है।
गाइस अभी अपन ट्रिप करते हैं 0। ए तो मैंने 0 ही किया अभी, और बी को भी 0 कर देतो. तर 0 दोन्ही साईडून केलेत मी. अब बघूया इथून किती किलोमीटर आपल्याला दाखवत, कारण की मी मॅपमध्ये जेव्हा निघालेलो 85 किलोमीटर मला माझ्या घरापासून दाखवत होतं. तर आता बघूया किती किलोमीटर आपल्याला दाखवते तिथे पोहोचून. तो मित्रांनो अभी हम पहुँचे हैं वासी के हाईवे पे है, और यहाँ से मैप में दिखा रहा है 1 घंटा 22 मिनटं दाखवतो आहे. तर राईट मी स्पीड नॉर्मली 60-70च्या मध्येच चालवणार है. ज़्यादा मेरे को फास्ट भी नहीं जाना है ना स्लो जाना है, एकदम मीडियम रेंज में ही चलना है अपने को. बिकॉज कैसा स्कूटी पे हूँ, बाइक पे नहीं हूँ, कंट्रोल भी करना है अपने को. सोनाली साथ में, ज़्यादा रिक्स नाही लेना है. नॉर्मली जायचं आहे, नॉर्मली आपल्याला यायचं आहे परत रिटर्न. एन्जॉय करायला चाललो आहे, एन्जॉय करायचा बस. चांगली जाऊन राईड सेफली व्हायला पाहिजे आणि सेफली आपल्याला घरी यायचं आहे. त्यासाठी जास्त गाडी मी पळवत पण नाही आहे, एकदम स्मूथ जायचं आहे, हळूहळूच जायचं आपल्याला. काही घाई नाही आहे, लेट पोचलो तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. सिग्नल लागला, अरे चालू पण झाला. तो गाइस हम लोग अभी पहुँचे हैं जूहीनगर. और जब सोनाली और मैं घर से निकल रहा था, ये राइडिंग जैकेट जब पहने थे, इतना स्वेटिंग हो रहा था, इतना स्वेटिंग हो रहा था ना, निकालने का मन कर रहा था और ऐसे ही चलाने का मन कर रहा. बट बोला नहीं, राइड पे जाना है, सेफली जाएंगे. तो अभी इतने प्यारा वेदर है कि है ना, ये पहना है तो ऐसा लग रहा भी नहीं कि हम लोग ने ना ये पहना है. और स्वेटिंग तो अभी हो रही भी नहीं है. आणि राईड एवढी मस्त चालली ना मित्रांनो, स्मूथ एकदम चुम्मेश्वरी. रश नाही, काय नाही, सगळे मस्त आपल्या मस्त राईड करतात. ते 2 रायडर पण आम्हाला दिसले आता जाताना, बाईकवरती होते ते. त्यांना कॅच नाही करू शकलो मी, फटाफट ते पण निघत होते एकदम. मे बी लॉंग कुठेतरी त्यांचं डिस्टन्स असेल. आणि सेकंडरी आता खूप सारे कन्स्ट्रक्शनचे कामं आम्ही बघतो रोडवरती. आणि हा एक ब्रिज बनतो आहे, आणि ह्याच्या पाठी एक ब्रिज होता, तो एक बनत होता. हे बघा त्याला चाललं जायचं, इथं होतं का तिथे होतं त्यालाच माहिती नाही. ठीक आहे, मग आपल्याला चांगला ठेवायचा आहे. खड्डे, बापरे खड्डे. ह्याचं पण मे बी या रोडचं पण थोड्या दिवसामध्ये काम करून टाकेल वाटतं गव्हर्नमेंट. खूप खड्डेत ना, बापरे. पॅची रोड आहे पुरा. हा एक नवीन ठाण्याचा रोड बनला आहे, हा वाला ब्रिज जो तुम्हाला दिसतोय. मध्यंतरी बंद होता, आता सडनली एक मे बी मग मध्ये मी कधी आलेलो, एक 5-6 महीने पहले मैं आया था, तब तो बंद था. अभी चालू हो गया. ठाना डायरेक्ट कनेक्ट होता, बीच में बंद था, अभी डायरेक्टली चालू किया है रिनोवेशन करके. और एक ब्रिज यहाँ पे उसको कनेक्टिंग कर रहे हैं हम लोग. अच्छा प्रोग्रेस हो रहा है. बट यही है कि पोल्यूशन ज़्यादा फैल रहा है, क्योंकि कंस्ट्रक्शन का काम हर एक गली में, हर एक रोड पे, हर एक जगह पे हो रहा है. स्पेशली तो मुंबई में इतना सारा अपने पास कंस्ट्रक्शन चल रहा है. कहाँ पे बिल्डिंग बन रही है, कहाँ पे रोड बन रहे हैं, उसकी वजह से डस्ट की प्रॉब्लम, साइनेस की प्रॉब्लम, हर एक नई बीमारी कुछ ना कुछ तो निकल रही है. तो उसके लिए अपने को अपनी सेफ्टी और प्रिकॉशन लेना है. आज मैं इतना हैप्पी हूँ ना, क्योंकि यूट्यूब को चालू करके मुझे 1 ईयर हो गया कम्प्लीटली. कल हुआ था, आज संडे है, कल सैटरडे को 1 ईयर मेरे को कंप्लीट हुआ था. पता नहीं था यहाँ तक जर्नी मेरी चलेगी या नहीं चलेगी. 600 तक मेरे सब्सक्राइबर भी हो गए, अच्छा खासा वॉच टाइमिंग भी हो गया. बस अभी थोड़ी सी तुम्हारी सपोर्ट की ज़रूरत है, और चैनल अपना जल्द से जल्द मोनेटाइज हो जाएगा. तो होप सो, फिंगर क्रॉस, आपके ऊपर है सब कुछ. बस चैनल को सब्सक्राइब कर दीजिए मेरे. और इंस्टाग्राम पे अभी तक आप नए हो तो इंस्टाग्राम पे भी मेरा नीचे आईडी आया रहेगा, तो इंस्टाग्राम पे भी आप मुझे फॉलो कर दीजिए. बस आपका सपोर्ट ऐसे ही हम दोनों पे, सोनाली पे और मेरे पे बरकरार रहे, यही मैं आपके लिए प्रे करता हूँ भगवान से कि और इससे अच्छा कंटेंट देने की कोशिश करूँ मैं, कि जितना हो सके उतना मैं मेहनत करूँ यूट्यूब पे.
और सेकेंडरी आप सबका इतना ही मुझे सपोर्ट की ज़रूरत है। आप मुझे सपोर्ट करते रहिए, मैं भी और अच्छे अच्छे ब्लॉग कोशिश करूँगा की बनाने की। आणि मित्रांनो, 1 वर्षामध्ये एवढ्या काही गोष्टी झाल्या त्या यूट्यूबच्या माध्यमातून, खूप म्हणजे शिकण्यासारखं आम्हाला भेटलं। लाईक नवीन नवीन माणसं आम्हाला कॉन्टॅक्ट करत होते, परत इंस्टाग्रामला थोडेसे फॉलोअर गेन झाले, नंतरला यूट्यूब म्हणजे कसं आपल्याला चांगलं म्हणजे चांगले कॉन्टेंट देता येईल, चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला कसे गेन करता येईल यूट्यूबवरती, हे खूप चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला भेटतात यूट्यूबच्या माध्यमाने। आणि बघायला गेलं तर यूट्यूब प्लॅटफॉर्म एवढा चांगला आहे ना मित्रांनो, त्याला जर तुम्ही बोलतात ना जस्ट लाईक एक वर्क, म्हणजे तुम्ही ऑफिस करताय आणि एक हार्डली 2 तास तुम्ही यूट्यूबसाठी देताय, तर 2 तास पण एवढे चांगले तुम्ही देऊ शकता ना यूट्यूबसाठी की आहे ना, खूप चांगलं आहे की सगळे म्हणतात अरे काय तुम्ही लोक ब्लॉगिंग करता। स्टार्टिंगला आम्हाला 1-2 म्हणजे असे होते की बोलत होते काय तुम्ही व्हिडिओ शूट करताय, तुम्ही इकडे आलाय ब्लॉग करताय, तर आम्ही त्या लोकांना नाही इग्नोरच करत राहिलो। आम्ही बोललो की आपल्याला करायचं आहे, आपल्याला चांगलं वाटतं, आपल्याला करायचं आहे, त्यांना नाही वाटत आहे त्यांना नका करून दे, आमची पहिल्यापासून ही स्ट्रॅटेजी होती। आणि देखते देखते 1 साल कैसे निकल गया आम्हालाच कळालं नाही, आणि 72 का 75 व्हिडिओ आत्तापर्यंत आमचे पोस्ट झालेत यूट्यूबवर, इन्क्लुडिंग शॉर्ट्स, नॉट ओनली ब्लॉग, इन्क्लुडिंग शॉर्ट्स आमचे 70 नाही जर शॉर्ट जर मी कॅल्क्युलेट केले तर 104 का 105 असे टोटल व्हिडिओज आहे। आणि ब्लॉग जर असे बघायला गेले 56 ते 57 ब्लॉग असे माझे आत्तापर्यंत अपलोड झाले, चांगला प्रतिसाद पण आला है। आणि देखने जाएगा लोगों का हेट भी उतना मिलता ही है, मैं ऐसे नहीं है। एक मेरा इंस्टाग्राम पे एक वीडियो वायरल हुआ था एक खाने के वजह से, उस पर अच्छा भी कमेंट्स आया, बुरा भी कमेंट्स आया। जो बुरा थे हम लोग ने उसको इग्नोर किया। सोनाली थोड़े टाइम में डर गई थी क्योंकि कैसा उसके लिए भी नया था, मेरे लिए भी नया था, और जो पॉजिटिविटी फैलाते तो उसको बोला उसको इग्नोर कर, बाकी का जो अच्छे बंदे लोग कमेंट्स कर रहे हैं उनको हम लोग ने पर्सनली लाइक्स भी किया है और उनको कमेंट्स बैक भी किए हम लोग ने। जिसको अच्छा देना था उन लोग के लिए हम लोग ने अच्छा बोले ही है, और जिसने हम लोग के बारे में बुरा बोला है उन लोग को तो हम लोग ने इग्नोर ही कर दिया, लिटरली निकल के से साइड में रख दिया। तो हम लोग को कुछ भी फ़र्क नहीं पड़ा। अपनी लाइफ है, अपने को कैसा प्रेजेंट करना है वो हम लोग के हाथ में, ना किसी और के हाथ में। बस हम लोग यही चाहते हैं कि हमारे यहाँ से नेगेटिविटी ना फैले, बस यही हम लोग का वीडियो बनाने का माध्यम रहता है कि जितना ऑडियंस को हम लोग अट्रैक्ट कर सके हम लोग के वीडियो के माध्यम से उतना हम लोग कर रहे हैं। जैसे कि हम लोग फूड किधर जा रहे हैं वो हम दिखा रहे, क्या खा रहे वो हम लोग दिखा रहे, फिर से कहाँ पे कुछ सेल लगा है, कहाँ पे एग्जीबिशन है, यही सब बातें में हमारे ब्लॉग में हम लोग दिखाते। बाकी कुछ भी अवेयरनेस हम लोग को फैलाना है ना, हेट कहाँ किसी के बारे में हम लोग को फैलाना है। सबसे अच्छे से रहना है, सबको अच्छा दिखाना है और सबसे रिलेशन अपने को मेंटेन करना है। बस यही हम लोग का मोटिव है और यही मोटिव लेके हम लोग आगे चलने वाले हैं। बस आप लोग का हम लोग को ज़बरदस्त सपोर्ट चाहिए। अपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए और जो आई बटन है उसको बेल को बजा के रख दीजिए। तो दोस्तों अभी हम लोग पहुँचे हैं पनवेल, ये जाता है कार की पुणे एक्सप्रेस हाईवे है ये, और ये जो है अपना ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस के लिए ये नीचे से रास्ता जाता है। तो हम लोग ने जो सोचा था वही हो गया। यहाँ पे थोड़ा सा ट्रैफिक हम लोग को लगी थी क्योंकि ये बड़ा सिग्नल है और यहाँ पे ट्रैफिक लगनी है, यही सोच के हम लोग भी निकले थे। यहाँ पे 10-15 मिनट हम लोग का वेस्ट होना ही है, तो कोई वादा नहीं है। जो सोच के चल रहे थे वही हो रहा है बराबर। अभी बजे है 10 बजे है और 27 किलोमीटर हम लोग ने अभी तक जर्नी कंप्लीट हो गई है। तो सोनाली बोल रही थी एक छोटा सा एक ब्रेक लेते, कॉफ़ी पीना था उसको क्योंकि ब्रेकफास्ट कुछ भी नहीं किया था। डायरेक्ट फ्रेश हुए, कपड़े वपड़े पहने, राइडिंग जैकेट पहने और डायरेक्टली हम लोग निकल गए। तो उसको बोला कि आगे एक चौक करके जगह है, अभी वहाँ पे एक कम से कम 5-6 साल पहले हम लोग गए थे। वो अंकल अगर रहेंगे तो आपको हम लोग मिला देंगे, अगर उन्होंने हमको पहचाना तो, नहीं तो कोई वादा नहीं है। वहाँ से एक अपन कॉफ़ी पी लेंगे और फिर आगे की राइड कंटिन्यू करेंगे। तो दोस्तों हम लोग अभी पहुँचे हैं चौक।
यहाँ से जो रास्ता है ये जाता है नेरल माथेरान के लिए, और ये जो है लोणावळा के लिए निकलता रास्ता. हां सुट्टे नाहीत, मी वॉलेट गाडीत असेल बा डिक्कीमध्ये. आता आम्ही चौकच्या इथे थांबलो, एक पाणी बॉटल घेतला, जरासा बॉडीला स्ट्रेचिंग देतो आणि विचार करतो एक कलिंगड खाईल आता मी. इथे मस्त वाटतं, कलिंगड खाजा आणि लगेच पटापट निघूया. आणि आता झाले किलोमीटर 50 किलोमीटर प्रॉपर झाली गाडी चालली. आता प्रॉपर 52 किलोमीटर गाड़ी चालली है. आणि देन यहाँ से अभी आगे अपने को कंटिन्यू जर्नी करना है. हार्डली एक 30-35 किलोमीटर बचा है यहाँ से निकलने के लिए. तो इसको एक मैं कलिंगड़ खाता हूँ और सोनाली ने लिया पानी की बोतल, फटाफट खाते और निकल जाते. तो मस्त पैकी एक खाना पीने का ब्रेकफास्ट, जो ब्रेकफास्ट ही बोल रहा हूँ, तो फ्रूट्स लिया था, स्वीट थे, आए मस्त में 2 प्लेट दबा के खा लिया मैंने. तो सोनाली ने 1-2 बाईट ही खाली खाया, क्योंकि उसको खाना है वो मिसल. तर त्यासाठी तिला बोललो की थोडं तरी खाता. ते बोलली नाही मला ते खायचं आहे, त्यासाठी पोटामध्ये जागा ठेवली. मी बोललो ठीक आहे. तर हार्डली आता इथून 27 किलोमीटर उरले एंड 42 मिनट्स के अंदर अपन वहाँ पे पहुँच जाएंगे. जय हनुमान, जय हनुमान जी. तर मित्रांनो आत्ता जस्ट आम्ही इथे पोहोचलो आहे. बुवाची मिसळ म्हणून आहे इकडे. आता जस्ट पोहोचलो, आतमध्ये एंटर करतोय. तर आतमध्ये जाऊन बघूया यांचा मेनू काय काय आहे. मित्रांनो हा त्यांचा मेनू आहे आणि इथे सेल्फ सर्व्हिस आहे आणि फक्त कॅशच घेतात इकडे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बंद आहे यांच्याकडे. जर येत असाल तर कॅश कॅरी करा. 2 मिसळ पाव आणि एक कांदा भजी. ठीक आहे, आला तुझा मेनू. हे काय आहे? हे सोनकढी. अच्छा. तो दोस्तों 2 प्लेट अपना यहाँ पे आ गया है मिसल. 1 प्लेट मैंने लिया यहाँ पे सोनकढ़ी और 1 प्लेट लिया है कांदा भजी. तो सोनाली का इंस्टाग्राम पे पोस्ट डाल के भी हो गया. तर आता आपण सुरुवात करूया. तर तुम्ही पण सर्व या मिसळ खायला. A few moments later. मित्रांनो माझं तर डन झालं. सोनालीने खाली मिसळ जी आहे जास्त खाल्ली नाही, कारण की तिला खूप जास्त झाली. डन, एवढी बस फायनल. टेस्ट कशी आहे? ओके ओके, एव्हरेज आहे ॲक्च्युली. एव्हरेज आहे. आवडली नाही का? एव्हरेज आहे एव्हरेज म्हणजे आवडली म्हणजे नाही. जेवढं ऐकलं होतं ना की बाबा वाव आहे फेमस, इकडची असेल फेमस, पण माझ्यासाठी तर एव्हरेज आहे. ओके ओके, की वन टाइम मी खाऊ शकते, की परत नाही येणार इकडे नाशिक. तू तेच म्हटलं ना, एवढ्या चांगल्या चांगल्या ठिकाणाचे आम्ही खाल्लेत ना मिसळ, त्यामुळे ही त्याच्यापुढे एकदम फिकी आहे. तर मित्रांनो जसा सोनालीने तुम्हाला रिव्ह्यू दिला तसाच सेम रिव्ह्यू मी पण देतो. कारण की आम्ही चे व्हिडिओ बघत होतो तेव्हा खूप असं सांगत होतं की वाव आहे. त्याल्यावरती ती तशी आम्हाला टेस्ट एक्सपेक्ट करत होतो तशी नव्हती. तर काय असं इश्यू नाही आहे, आम्हाला नाही आवडली, बाकी सर्वांना आवडतच असेल. कारण की आम्ही नाशिकमध्ये एवढ्या साऱ्या मिसळ खाल्ल्यात ना, त्याला आम्ही कंपेअर करत होतो. पण बाकीच्यांनी खाल्ले की नाही त्यासाठी मला माहिती नाही. मला तर मिसळ ओके ओके वाटली, नाही असं पण नाही की ओके ओके वाटले. तर आता आम्ही निघतोय पुढे. एक लोणावळ्यामध्ये हे चालू झालंय मेप्रो म्हणून, जे महाबळेश्वरला असतं तेच कॉन्सेप्ट मे बी सोनालीने कुठेतरी बघितलाय मॅप्रोचा. तो आता कॉन्सेप्ट आहे लोणावळ्यामध्ये. तर तिकडे आम्ही चाललो आता व्हिजिट करायला. हार्डली एक किती मिनिटं इथून? 4 किलोमीटर. किती आहे? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर आहे. तर इथून आम्ही आता निघतोय, मेप्रोच्या इथे जातोय. तिकडे काहीतरी आता थोडंसं लोणावळा मेप्रो, तिकडे जाऊन काहीतरी आता आम्ही खाऊया. कारण की इथे जास्त काही खाल्लं नाही, आम्ही थोडंसंच खाल्लं. तर मित्रांनो जर तुम्ही पण जर ही बुवाची जर मिसळ खाल्ली असेल प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. 10 आउट ऑफ तुम्ही किती देसाल त्याला ते पण मला सांगा. मी 10 आउट ऑफ याला 6 सोनाली 5 देऊ आम्ही याला. 10 आउट ऑफ ओके होती, ठीक होती. वन टाइम साठी आम्हाला टेस्टिंगसाठी ठीक होतं, काय हरकत नाही. जर तुम्हाला जर कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि आता इथे मॅप लावलाय, 9 मिनिटं दाखवतोय. 3.2 किलोमीटर रिमेनिंग है, म्हणजे यायचं अजून. तर ज्या रोडने आम्ही आलो वही रोड से हमको रिटर्न जाना है. और हार्डली एक 9 मिनट का रास्ता पेंडिंग है. फटाफट अभी निकल जाएंगे. रास्ते तो पूरे चुम्मेश्वर रास्ते, खाली खाली रोड. और आज संडे हम लोग को लगा ट्रैफिक रहेगी, रश रहेगी, क्योंकि सैटरडे संडे की वजह से सब पूरा भीड़ रहता है. तो ऐसा कुछ भी नहीं था, पूरा खाली लोनावला मिला है. और एक्सप्लोर करने मतलब घूमने के लिए भी अच्छा लग रहा है हम लोग को. गाइस अभी हम लोग पहुँचे हैं मैप्रो में, आप देख सकते हैं मेरे पीछे ही है.
और मेरे हिसाब से मैं ये फर्स्ट टाइम यहाँ पे विजिट कर रहा हूँ. आणि मित्रांनो ह्याच्या आधी मी कधी इथे बघितलं नव्हतं. मला पण कोणीतरी सांगितलेलं की इथे मॅप्रो न्यू ओपन झालं आणि सोनालीला पण बोललो आलोच आहे. आमचं निघतानाच प्लॅनिंग झालेलं हे पण आपल्याला एकदा व्हिजिट करायचं आहे काय आणि काय नाही ते. याच्यामध्ये सेम महाबळेश्वर सारखीच फिलिंग आहे का ते पण आपल्याला एकदा चेक करायचं आहे. तर चला तर आपण आता जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो जसं आता तुम्ही बघितलं तिथे सर्कसचा पण शो होता लहान पोरांसाठी आणि आतमध्ये शॉपिंगचं आहे. तर सोनाली बोलली पहिले इथे फिरूया. कुठे लोटस? अरे हा यार किती छान आहे. तर हे बघा इथे लोटस आहे इथे भरपूर आणि इथे धबधबा आहे वॉटरफॉल है इधर पे आणि यहाँ पे पूरा देखेंगे फोटो काढायचा. लोटस है यहाँ पे. फोटो हाँ फोटो 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 काढायचा आहे. स्ट्रॉबेरी. बच्चों के लिए यहाँ पे टॉयज गेम भी है. हे यहाँ काय? पे भी है यहाँ पे भी वन आहे. बॉल 150 रुपये. पण आम्ही काही खेळत नाहीये जस्ट बघतोय आम्ही. जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल तर इकडे या मजा होईल मस्त मध्ये. हे ठीक आहे ना हा हे छान. जरा ऊन पण जास्त नाही शेड आहेत सगळे वरती बघ ना आणि क्राऊड पण चांगलं आहे है ना decent crowd आहे. डिसेंट आहे. आणि बघूया आता काय खायचंय. मला ते स्ट्रॉबेरीचं हे खायचंय. हा मला पण ते ट्राय करायचंय. स्ट्रॉबेरी काय ते मोको काय ते आईस्क्रीम टाईप आहे ना काहीतरी. हा पण इथे आहे की तिकडे माहित नाही. इकडेच असेल ये तिकडे बघूया. असेल. अरे इथेच आहे का इथे घेऊन बसलेत ना. अबा इथे आहेच. मित्रांनो जे आम्हाला स्ट्रॉबेरी क्रीम पाहिजे होती ती त्यांच्याकडे अवेलेबल नाही. मे बी मशीनचा काहीतरी ते प्रॉब्लेम झाला बोलत होते. 15 ते 20 मिनिटं जाईल बोलले. तोपर्यंत सोनालीला बोललो अजून काहीतरी दुसरा आपण फिरून घेऊया आणि आलो तर ते पण आपण टेस्ट करूया आणि मग बघूया पुढे अजून कुठे आपल्याला जायचं. आम्ही आता चाललोय शॉपिंगसाठी. आतमध्ये बघतोय ते मॅप्रोच्या ज्या स्ट्रॉबेरीच्या गोळ्या असतात ते बघायला चाललो. तिथे मे बी टेस्टिंग पण आहे. जर टेस्टिंग असेल ते पण मी तुम्हाला दाखवतो. तो गाइस हम लोग अभी ट्राई कर रहे हैं. ये मोजितो है और ये ग्रीन एप्पल है. तो सबसे पहला मैं मोजितो ट्राई कर रहा हूँ. ची हाँ हाँ चांगला है. ये सबसे बेस्ट लग रहा है. तो और एक हम लोग यहाँ पे फ्लेवर टेस्ट कर रहा हूँ वो है स्ट्रॉबेरी का है. फ्रूट शरबत है ये. अभी रमजान आ रहा है आपके लिए एकदम बेस्ट है ये. और अभी मैं ट्राय कर रहा हूँ. सॉलिड एक नंबर आहे. मस्त फ्लेवर आहे. जर तुम्हाला मित्रांनो पाहिजे असेल हे घरबसल्या पण आपल्याला भेटतं. मॅप्रोची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. तर आता अजून बघूया दुसरा कोणता फ्लेवर आहे का आपल्याकडे. तो असेल तर तो पण ट्राय करूया. हम लोग अभी ट्राय कर रहे आलमंड पान. तिकडे असे फ्लेवर दाखव ना. अरे हे दाखवतो ना. जे मैं आता ट्राय केला जो मैंने ट्राय किया वो ये फ्लेवर है चॉकलेट पान. औसम है. अजून कुठले कुठले और फ्लेवर? 2 फ्लेवर है वो भी दिखा दो. मित्रांनो इकडे मेरे पास और 2 है. इसमें है चॉकलेट आलमंड प्लेन है और ये है डार्क चॉकलेट. इसका तो हम लोग को ये टेस्टर के लिए दिया. टेस्ट करेंगे और क्या रिव्यू है मैं तुमको अभी बताता हूँ. तर मित्रांनो डार्क चॉकलेट पण एवढा चांगलंच आहे. डेअरी मिल्क खातो आपण डार्क चॉकलेटची तशीच आहे. येस. तू काय बघते? क्या आहे? नाचोस आहेत ना. नाचोस. चीज वाले कसे आहेत? छान. चांगले आहे. बघू एक बाईट. चोको चिप्स पण आहेत काहीतरी. पुढे चोकोचिप. कुकीज आहे ना. हे काय ट्राय करते आता? कुकीज. छान आहे. मला टेस्टच नाही कळणार. मी सगळं ट्राय केलं. नाही छान आहे. ठीक आहे. हे बघ, इथे याच्यावर- हे काय आता ट्राय करते? खाकराज आहे खाकराज. खाकरा आहे. हे कोणता आहे? नूडल्स वाला. हा कोणता आहे? दाखव. छान आहे.
कसा आहे? मला आवडला मेथी. नूडल्स वाला खाल्ला, छान होता. चांगला आहे. तू कुठला मेथीचा मेथी घेतला? खाल्ला. A few moments later. मी आता आलोय बाईकच्या इथे, कारण की खूप फिरलो आम्ही तिकडे, दमलोय आता दोघे पण. पुढे आम्ही आता विचार करतोय की निघायला. कुठे जायचंय अजून? तिथे जायचं होतं ना, कुठे? दगडूशेठला. दगडूशेठ हलवाईला, पुण्याला. चला 5 मिनिटं आम्ही विचार करतो आणि देन डिसाईड करूया कुठे जायचंय. गरम गरम घरी जायचंय का पुण्याला दगडूशेठला जायचंय ते आम्ही आता डिसाईड करतो. तर मित्रांनो, बोर्डवरून तुम्हाला कळालं असेल आम्ही कुठे चाललोय. मी चाललोय आता पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे. सोनाली बोलली तर आलोच आहे, थोडंसं लेटच होईल, अजून काय होईल. तर चाललोय आम्ही आता दगडूशेठ हलवाई गणपतीला दर्शनासाठी. सगळं फिरलो आम्ही, फायनली आता विचार केला. सोनाली बोलली दर्शन करूया, पप्पाला दर्शन करूया, पप्पाला भेटून येऊया, कारण की गेल्या वर्षी आपण गेलेलो गणपती नाही ना, कारण की दरवर्षी आम्ही गणपतीत जाऊन 1 वर्ष तरी आम्ही जाऊन भेटतो, पण गेल्या वर्षी आम्हाला टाइम नाही भेटला. आता सोनाली बोलली की आलोच आहे, जाऊन येऊया लगेच. तर चला तर आपण निघालो आता दगडूशेठ हलवाईला. और दोस्तों दगडूशेठ हलवाई यहाँ से कम है 64 किलोमीटर, जिसके लिए मेरे को टाइमिंग दिखा रहा है 1 घंटा 20 मिनट. तो गाइस, अगर आप मुंबई पुणे एक्सप्रेस पर हाईवे पे गाड़ी चला रहे तो इन लोग से प्लीज सावधान रहिए. ये गांव वाले ना सीधा उल्टा गाड़ी लेके आ रहे हैं यार, पता नहीं क्यों. रास्ता जाने का अपने यहाँ पे बहुत सारी गाड़ी देखा मैंने, कार भी आ रही है, टेम्पो गया से, और बाइक वाले तो कंटिन्यू जा रही है. अभी एक आपको तो मैंने दिखाया. तो मित्रांनो प्लीज आहे ना, प्लीज केअरफुली गाडी चालवा. लक्ष समोर एकदम फेस, एकदम थोडं पण लक्ष इकडे तिकडे तुम्ही भरकटू नका. लक्ष इथे तिथे गेलं की समजा ना गाडी आपली टच झालीच झाली, कारण की हे लोक ना रॉंग वे येतात. आणि सगळ्यात मेन बात आहे ना, इधर के पब्लिक को ना गाडी चालवणे का ढंग ही नाही. तर फायनली मित्रांनो आम्ही आता इथे पोहोचलोय आणि आता वाजले 3:45. आता आम्ही आतमध्ये एंट्री घेतोय. बघूया, दर्शनाला खूप लाईन आहे, संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. आता आतमध्ये जाऊया, दर्शन करूया. सोनाली, हा मग सोनाली दर्शन कसं झालं? मस्त 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 2 मिनिटात झालं का नाही? गर्दी कशी आहे होती आपली तरी ओळख आहे पण. का नाही? सवालच नाही ना, ओळख आपली. हाय हाय हाय. अहो, गणपती बाप्पा मोरया. तुमच्यासाठी पण एकदा दर्शन करून घ्या गणपतीचे. ए थांब, मी घरी इथे फोन करते. गणपतीची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. सीटचा टायमिंग आहे ना असा लिहिला आहे. 3:32 वाजता मी इथे गाडी लावलेली आणि आता वाजलेत 4ला पण 2 मिनटं कमी आहे. तर ह्या टायमिंगने आता हे लोक चार्ज घेणार 30 आपले रुपये. पैसे नाही घेणार ना? 1 तासाचे 30 रुपये बोलला हा, ना. मग आता आपल्याला 1 तास नाही झाला, मग आपले पैसे नाही घेणार ना? तर आपण जुगाडमध्ये गेलो, फोन केला मित्राला, तरी त्यांनी लगेच दर्शन पण दिलं. पण आपल्याला 1 तास झाला नाही ना, मग पैसे नाही घेणार ना, मी असं म्हणते. अर्धे गेले. 15 रुपये. तर मित्रांनो आता आपण त्या पार्किंगमधून बाईक काढली आणि आता आपण निघालोय घरी. मस्त दर्शन झालं. एका मित्राला फोन केला, त्याने पट दिशेने आतमध्ये पाठवलं आणि इतकं मस्त दर्शन झालं. जवळच मूर्ती भेटली. हार्डली 2 ते 5 मिनटं आम्ही थांबलो पण असेल आतमध्ये आणि डायरेक्टली दर्शन होऊन आता निघालोय. तर बघू, खायचा प्रोग्राम आहे काय खायचं आहे? बघू पुढे काय मिळालं तर. भूक नाही ना? एवढी तर नाही आहे. ठीक आहे, तर बघूया जर कुठे भूक लागली तर आपण थांबूया आणि आता निघतो डायरेक्टली आपण घरी. चला रोडचा थोडासा एन्जॉय करूया. तर मित्रांनो आम्ही आता एक घेतलाय ब्रेक, कारण की सोनालीला लागलेली थोडीशी भूक, तर तिला बोललो काहीतरी खाऊया अपन, बिकॉज जाते जाते उसका सर इतना पेन होगा ना, बाकी खाना टाइम पे नहीं रहेगा, हेडेक चालू हो जाएगा, तो वो मेरे को सहन नहीं करना है. तो उससे अच्छा उसको पहला ही बोला कि कुछ तो खा लेते. तो अभी हम लोग जस्ट पहुँचे हैं अगेन लोनावला में, बस
लोनावाला से अभी राइट लूँगा तो बॉम्बे के लिए अपना जो रास्ता जाता है वहाँ पे ही हूँ। तो अभी सोनाली ने ऑर्डर दिया है की रवा डोसा, रवा मसाला ना, हां रवा मसाला एक ऑर्डर दिली ना, आणि मी एक ऑर्डर प्लेट केली इडली। तर आता एक 5-10 मिनटं झाले आम्हाला येऊन, फ्रेश झालो आणि बोललो की आता तुम्हाला सांगूया, आम्ही थांबलो आहे ते, तर आता फटाफट खाऊया ऑर्डर। तुमच्या सोबत पण आहे ना कोण बसले बघा, बाजूला तो अमिताभ बच्चन, बाजूला त्याच्या बाजूला शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, आणि ही अशी थीम आहे या हॉटेलची। कोणतं हॉटेल आहे लोणावळ्यामध्ये मला प्लीज कमेंट करून सांगा, खूप फेमस हॉटेल आहे हे लोणावळ्यामधलं। आणि जेव्हा ह्याची ओपनिंग होती तेव्हा आपण इथे आलेलो ना, जस्ट ओपनिंग झालेली तेव्हाच आपण आलो नाही, ओपनिंग होती तेव्हा त्यांनी बोलले ना हे आता नवीन चालू झालंय, आणि जस्ट तुम्हीच फर्स्ट डे मध्येच काहीतरी आपण आलेलो, रात्री आलेलो आपण। तर मित्रांनो हे कोणतं हॉटेल आहे प्लीज कमेंट करा मला, तुम्हाला माहिती असेल तर। माहिती असणारच, कारण की लोणावळ्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे फेमस झाले ऑलमोस्ट आहे। थीम बघून घ्या कोणतीही आणि कमेंट करा कोणतं हॉटेल आहे हे। तिथे जुन्या तिकीट्स पण आहेत। डन डन निघायचं आता, 1.5 तासाचा रस्ता राहिलाय, ट्रॅफिक फक्त लागली नाही तर 1.5 तास ट्रॅफिक लागले की 2 तास नाही लागणार, पक्का येताना नाही लागली जाताना काय लागणार। चलो तो गाइस जैसे ही मुंबई में हम लोग ने इंटर किया, पनवेल से आगे आ गया, अभी हूँ मैं नेरुल में। आपने तो ट्रैफिक देखा ही रहेगा, मुंबई में जैसे इंटर करना हो गया ट्रैफिक चालू। अब गर्मी इतनी लग रही है ना, अभी पनवेल के आगे इतना ठंडा मस्त प्रेजेंट वेदर था, अभी इधर पहुँच के ऐसा गरम हो रहा है ना, स्वेटिंग हो रही है, कब ये जॅकेट निकाल रहा ऐसा हो रहा है अभी। तर मित्रांनो गरमीमुळे पूर्ण हालत आतून लचपत झाली आहे, आणि आता पोचायला आम्हाला अजून एक 15-20 मिनटं जातील, 20-25 मिनट के आसपास अपन घर पे पहुँचेंगे, फ्रेश होंगे, त्रिशा को उठाएंगे और सोनाली के घर पे खाना खाएंगे और ब्लॉग भी वहाँ पे ही एंड करेंगे। तो चलो मिलते हैं अभी डायरेक्ट सोनाली के घर पे। 2000 years later. फायनली मित्रांनो आत्ता जस्ट घरी पोचलो आहे, घरी पण नाही, इथे खाली सोनाली बसली, तिचे पाय दुखून आले पाठी बसून आणि आता बिल्डिंग खाली आम्ही जस्ट पोहोचलो आहे, आणि आज आपली गाडी टोटल चालली आहे 317.4 म्हणजे 320 किलोमीटर पूर्ण दिवस आज आपण गाडी चालवली आहे। तर आता वरती जाऊया, त्रिशाला भेटूया आणि ब्लॉग पण आता वरती जाऊनच एंड करूया। मी आता जॅकेट काढतो आणि वरती चाललो आहे। तर मित्रांनो घरी आलो, फ्रेश झालो आणि खूप जाम सोनाली थकली आहे, पाठीची तिला बोललो ये एंड करूया तर नाही बोलते ती। आणि घरी आल्यावरती त्रिशाला भेटवायचं होतं, पण त्रिशा मामी सोबत बाहेर गेले दादरला काहीतरी शॉपिंग साठी, नाही मग इफ्तारी करायला गेले। अच्छा त्यांच्या घरी ते इफ्तारी करायला गेले, ईद चालू झाले तर त्यांच्या घरी इफ्तारी करायला गेले। तर विचार केला आता ब्लॉग पण आता इथेच एंड करतो। तर मित्रांनो हा ब्लॉग बनवायला ना खूप मेहनत लागली आहे, हेच तुम्हाला सोनाली सांगेलच। सोनाली किती मेहनत लागली आहे ब्लॉग बनवायला? खूप मेहनत लागली आहे ना, पक्का माझ्या हालत बघून तुम्हाला कळलं असेल। तर मित्रांनो हा ब्लॉग बनवायला खूप मेहनत घेतली आम्ही आज, कारण की खूप वर्षानंतर एवढी मोठी बाईक राईड आमची झाली। तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चला तर मित्रांनो ब्लॉग आज आपण इथेच एंड करूया। आय होप सो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा। ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा, आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका, आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला खरंच आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा तो। तर चला तर मित्रांनो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, चला टाटा बाय 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 बाय। अख्खं खायचं नसतं, खाल्ला